राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ राबविण्यात येणार आहे। या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षांखालील एकूण 1,89,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे। या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षांखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी दिली आहे। आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी दिले आहे। जिल्ह्यात ग्रामीण भागातील 1,66,613 तर शहरी भागातील 16,230 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्रे, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले आहे। बसस्थानके, रेल्वे स्थानके, विटाभट्ट्या, बाजारपेठा, बांधकाम स्थळे, भटके कुटुंबाच्या वस्त्या आणि ऊसतोड कामगारांच्या वसाहतींमध्ये विशेष मोबाईल पथकांमार्फत लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे।